चला तर आज बनवूया सर्व महाराष्ट्राची आवडती आणि फेवरेट डिश, त्यातल्या त्यात डेझर्टसुद्धा. पूर्वीच्या काळी कुठल्याही समारंभासाठी ही डिश जी आहे आवर्जून बनवली जायची, ती म्हणजेच की ही जी आहे लापशी. भरड्यापासून बनवलेली आहे. किती पाणी घालायचं, किती गूळ घालायचं आणि कशी शिजवायची एकदम मऊसूत होईल अशी. त्यासाठी कढई तापवायला ठेवली. त्यामध्ये 1 चमचा जे आहे साजूक तूप घातलं. तूप छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी भरडा, वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम भरडा या ठिकाणी जो आहे घातला. आता मंद आचेवर छान असं 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा. खूप असा लालसर कलर येईल इतका भाजायचा नाही, पण हलकासा असा बदामी कलर येईल ना गोल्डन, तितका आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, या ठिकाणी जो आहे आपला भरडा भाजून झालेला आहे. आता भरड्यामध्ये काही आवश्यक वस्तू घालूया, त्याने काय होतं, टेस्ट जी आहे आणखीन वाढते. तर इथे खोबऱ्याचे काप, त्यानंतर काजूचे तुकडे अशा प्रकारे घातलेले. तुम्ही हवं तर स्किप करू शकता किंवा मग आणखीन ॲड करायचं असलं काही तर करू शकता. त्यानंतर ते सुद्धा हलक्या हाताने 2 मिनिटं परत भाजून घेतलं, म्हणजे खोबऱ्यातलं मॉइश्चर काढून घेतलं. त्यानंतर इथे जे आहे थोडंसं कोमट पाणी घालायचं. तर कोमट पाणी जे आहे मी 1.5 ग्लास घातलेलं आहे. तर 200 ग्रॅम भरड्यासाठी 400 ml पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे. आता झाकण देऊन छान असं मीडियम फ्लेमवर आपण अगोदर पाणी आटवून घेऊया. ज्यावेळेस आपण पूर्ण पाणी जे आहे भरड्यामध्ये शिजवून घेतो, त्यानंतर गूळ घातला ना की लापशी जी आहे छान मऊसूत तयार होते. त्यानंतर इथे जे आहे 1 वाटी गूळ घेतला. 1 वाटी भरडा, त्यासाठी 1 वाटी गूळ. त्यासाठी जे आहे 200 ग्रॅम भरडा घेतला होता, तर 250 ग्रॅम गूळ या ठिकाणी किसून घेतलेला आहे किंवा मग छोटे छोटे तुकडे करून घ्या. सर्व पाणी जे आहे त्यातलं आटलं की त्यामध्ये जे आहे गूळ घालून घेतला आणि परत एकदा आपण झाकण देऊन 2 ते 4 मिनिटं जे आहे छान असं मंद आचेवर होऊ देऊया. तर हे बघ, इकडे जे आहे सर्व पूर्ण जे गुळाचं पाणी आहे ते झालेलं आहे आणि त्यानंतर गूळसुद्धा हे छान प्रकारे भरड्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे अशा पद्धतीने. तर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. थोडंसं झाकण परत देऊया. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं परत वाफवून घेऊया. तर हे बघ, इकडे अशी मस्त अशी आपली जी लापशी आहे मऊसूद शिजून तयार झालेली आहे. कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही, छान कलर आलेला आहे आणि खायला जे आहे अतिशय सुबक, टेस्टी आणि चवदार. आता या ठिकाणी 200 ग्रॅम भरडा घेतला होता, तर 250 ग्रॅम गूळ घेतला होता आणि त्यासाठी जे आहे 400 ml पाणी घेतलं होतं. तर हे जे परफेक्ट, हे जे मेजरमेंट आहे पुरेपूर परफेक्ट आहे आणि ह्या मेजरमेंटने बनवली ना तर कधीच फसणार नाही. आणि संपूर्ण जे गुळाचं पाणी झालेलं आहे ते संपूर्ण आटवून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा जे आहे वेलायची पावडर घातली छान फ्लेवरसाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहे संपूर्ण पाणी आटवून घेतलेलं आहे आणि अशी आपली मऊसूद अशी ही लापशी जी आहे तयार झालेली आहे. आता लापशी बनवली तर मग देवाला सुद्धा भोग दाखवूया. तर या ठिकाणी प्लेटमध्ये मस्त अशी लापशी काढून घेतली. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं आणि हे बघा, इथे मस्त असे काजूचे काप, त्यानंतर खोबरेच, तुम्ही हवं तर पिस्ता बदाम घालू शकता. त्यानंतर थोडीशी वाटीमध्ये काढून घेऊया आणि हे बघा, एक मस्त असं मऊसूद लापशी जी आहे शिजवून झालेली आहे. त्यानंतर एकदम कोरडीसुद्धा झालेली आहे, खूप जास्त हे नाही.